साठी आहे ना अवघे 22 दिवस राहिले। लालबागच्या राजाचा हा भव्य असा सुंदर गेट आहे। किती सुंदर आहे बघ ना मूर्ती। इथे लालबागचा राजा बसतो। मंदिर मामा बघा किती सुंदर आहे। मुकुट आहेत, कर्णफुलं आहेत, सोंडपट्टी आहे। फायबर आहे का? सुंदर अशा नोटांचे हार आहेत बघा। तो हा प्रसाद जो आपल्याला गावी आपण आठवणीने घेऊन जातो। नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे लालबागमधून। तर लालबागमध्ये अशासाठी आलो आहे कारण आता गणपतीसाठी आहे ना अवघे 22 दिवस राहिलेत आणि या 22 दिवसामध्ये आपण गणपतीची नेमकी काय काय शॉपिंग करू शकतो ना, तर मी तुम्हाला ते लालबाग मार्केटमध्ये आले नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की गणपतीसाठी लागणाऱ्या नेमक्या कोणकोणत्या वस्तू आता सध्या लालबाग मार्केटमध्ये आहेत। आपण बघा इकडे माझ्या मागे आपण बघू शकता लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ आणि त्यांनी जे बांधलेला सुंदर असा हा भव्य गेट आहे जिथून लालबागच्या राजाचं दर्शन सुरू होतं। आणि या बाजूला जे मैदान आहे त्या मैदानामध्ये सुद्धा संपूर्ण जी लाईन जी फिरते ती संपूर्ण मैदान सुद्धा आतमध्ये खूप छान असं सजावट केलेली आहे आणि तिथे काम सुरू आहे। आणि संपूर्ण लालबाग परिसर ना एकदम गजबजाट आहे कारण मुंबईतले बरेचशी मंडळी आता लालबाग मार्केटमध्ये खरेदीसाठी आले। तर मी तुम्हाला सुद्धा दाखवते बघा इकडे या दुकानामध्ये ना गणपतीच्या आरतीसाठी वगैरे लागणारं जे काही सगळं साहित्य आहे, टाळ किंवा दिवे निरंजन वगैरे जे काही वस्तू असतात त्या सगळ्या भेटतात। आणि या साईडला समोर बघताय ना या ठिकाणी आहे लालबाग मार्केट। तर चला मंडळी जास्त वेळ न घालवता लालबागच्या त्या गणपती बाप्पाच्या अगदी त्या गल्लीमध्ये असणाऱ्या मार्केटमध्ये जाऊयात आणि नेमक्या काय काय वस्तू सध्या मार्केटमध्ये आहेत गणपतीच्या तयारीसाठी त्या मी तुम्हाला दाखवतो। चला तर मंडळी इकडे बघू शकताय बघा आहे लालबागचं जे काही मैदान आहे ज्या ठिकाणी आतमध्ये गणपतीसाठी येणाऱ्या भाविकांची जी काही लाईन असते ती लाईन या बाजूला असते आतमध्ये मैदानामध्ये। आणि मैदानामध्ये बघा तयारी कशा पद्धतीने सुरू आहे बघा। किती सुंदर आहे बघ ना मूर्ती। गौरी सुंदर सुंदर मुखवटे आहे का बघा इथं सुद्धा। सो मंडळी लालबागचा राजा ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी आपण आतमध्ये आल्यानंतर आहे ना या ठिकाणी गौरीचे एवढे सुंदर सुंदर मुखवटे आहेत। तर मी तुम्हाला ते मुखवटे दाखवतो बघा किती सुंदर मुखवटे आहेत बघा। आणि जेवढे सुंदर आहेत ना दागिने आणि गौरीची साडी वगैरे आहे बघा। आणि आतमध्ये सुद्धा आपण बघू शकता बघा किती सुंदर सुंदर मुखवटे आहेत। जर तुम्हाला सुद्धा जर गौरीसाठी दागिने किंवा जर गौरीचे मुखवटे वगैरे घ्यायचे असतील ना तर तुम्ही लालबाग मार्केटमध्ये या। खूप सुंदर सुंदर मुखवटे आणि गौरी आहे तिथे। किती सुंदर आहे बघ ना। खूप छान दागिने पण बघितले आतमध्ये सुद्धा आहे बघा। भरपूर क्वालिटी आहे त्यांच्याकडे आणि क्वांटिटी सुद्धा भरपूर आहे।
पॅटर्न कसं आहे की तर मंडळी आपण आहे ना संस्कृती क्रिएशनमध्ये आपण गौरीचे मुखवटे वगैरे पाहिले. खूप सुंदर सुंदर मुखवटे आहेत आणि आत्ताच आहे ना खरेदी करण्याची हीच वेळ आहे की सुंदर सुंदर जे काय म्हणतात ना आणि चांगल्या क्वालिटीचे ते आत्ता ह्या पिरियडमध्येच तुम्हाला लालबाग मार्केटमध्ये मिळू शकतात. बघा इथे सुद्धा आहे ना दिगंबर आर्ट म्हणून एक दुकान आहे. या दुकानामध्ये सुद्धा आहेत ना गौरीच्या सगळ्या वस्तू आहेत. अगदी साडी मुखवटे स्टँडपासून सगळ्या वस्तू यांच्याकडे इथे मिळून जातील. गर्दी पण तेवढीच आहे. आणि ज्या ठिकाणी लालबागचा राजा बसतो ते हे मंडप आहे. आता 22 दिवसानंतर इथे जी काही गर्दी होईल ना इथे आतमध्ये यायला पण भेटणार नाही आपल्याला. बघा हे समोर आहे ना इथे लालबागचा राजा बसतो. आणि आतमध्ये आहे ना एक मारुती रायाचं मंदिर आहे आणि तिकडे आरती सुरू आहे. बघा आतमध्ये आहे ना लालबागच्या राजाची आता तयारी सुरू असणार. आतमध्ये जे मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा भवानी आर्ट्स म्हणून एक दुकान आहे लालबाग मार्केटमध्ये आणि ह्याच्याकडे मोत्याचे दागिने किती सुंदर आहेत बघा. मोठमोठ्या कंठी आहेत बघा गळ्यामध्ये घालायचं सुंदर. इथून लालबागला जसं आतमध्ये आपण एंट्री करतो मार्केटच्या इथे लालबागचा राजाच्या त्या गल्लीमध्ये आणि तिकडेच उजव्या हाताला असणारे दुकान आहे. लालबागच्या राजाची सुंदर प्रतिकृती मूर्ती आहे बघा. उंदीर मामा सुद्धा हे सुंदर आहे. कितीला 1600 दाखवलं मांड फायबरच आहे वॉशेबल असेल ना. उंदीर मामा बघा किती सुंदर आहे 1600 रुपये म्हणजे फायबरच असल्यामुळे ना वॉशेबल आहे. बरीच वर्ष आपण वापरू शकतो. सुंदर वेगवेगळे असतील ना याच्यामध्ये ना. हो असं काळ्या कलरमध्ये नाही आहे का? हां हा पण फायबरमध्येच आहे. वा किती सुंदर आहे. कितीला? 2500. सुंदर फायबरचं आहे खूप छान. गणपतीला लागणारे जे काही दागिने आहेत ना ते सगळे दागिने यांच्याकडे बघा सुंदर आहेत. मुकुट आहेत, कर्णफुलं आहेत, सोंडपट्टी आहे, बिगबागी आहे बघा मोठमोठ्या बिगबागी वगैरे. हार बघा किती सुंदर आहे. बघा ना एवढ्या मोठमोठ्या बिगबागी सुंदर गेलं. गणपती बाप्पाच्या ना सुंदर छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत. मेटलचे आहेत ना याची प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे. सुंदर आहेत.
गणपतीच्या हातामध्ये जे काही आयुध असतात ना ते आहेत ते खूप सुंदर आहे बघा. आणि बाप्पासाठी असणारे मोदक ते बघा. इथे बिग बाली वगैरे आहेत. आणि बघा हे ना नवीन आहे जरा डमरू मध्ये बिग बाली खूप सुंदर आहे. मोठ्या गणपतीची आहे हे सुद्धा बघा. तिथे हे कितीला आहे काका? 900 रुपये. सुंदर. आणि हे बघा गौरीसाठी असणारे ठुशी वगैरे आहेत. सुंदर. गदा आहे. पोहे कितीला आहे? 800. फायबर आहे का? सुंदर. गणपतीचे हात वगैरे गजरे वगैरे आबोलीचे सगळे सगळे आर्टिफिशियल आहेत पण खरे वाटतात ना. कितीला आहे ते गजरे? 60 रुपये. 60 रुपये. हे सुद्धा सुंदर. गणपतीच्या खांद्यावरती जे काय उपकरणासारखे असतात ना ह्या अशा पट्ट्या वगैरे आल्या. कितीला आहे ते भाऊ? हे 150 वाले. 150 वाले. अच्छा. हे गणपतीच्या खांद्यावर लागतात ते ना म्हणजे छोटं उपकरणासारखं आहे. सुंदर आहे. आणि बघा इथे आपल्याला जे काही धूप अगरबत्ती वगैरे लागते ना त्या जुन्या स्टोअरमध्ये आपल्याला मिळून जाते. त्यांच्याकडे क्वालिटी चांगली आहे. धूप अगरबत्ती कापूर गणपतीच्या पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य या गल्लीच्या अगदी पहिलंच दुकान आहे दिनेश. यांच्याकडे सुंदर क्वालिटीचं सगळं सामान मिळतं. आम्ही तरी यांच्याकडेच घेत असतो सगळं. खूप छान आहे. आणि बघा आपण जसं बाहेर आलोय ना इथे लालबागच्या राजाचा हा भव्य असा सुंदर गेट आहे. आता 20 दिवसानंतर म्हणजे 22 दिवसानंतर जी काही गर्दी होईल ना प्रचंड गर्दी होईल. बघा बहुतेक काम झालेलं आहे. आणि मार्केटमध्ये असणार आहे श्री दत्तगुरूंचं मंदिर. आणि मंदिराच्या अगदी समोर असणाऱ्या या दुकानामध्ये ना अशा नोटांचे हार आहेत. बघा किती आहे ते भाऊ? 1000 रुपयाला. 10 रुपयाच्या नोटांचं असं. आणि हा बुके 1,500. 20च्या नोट आहेत. सुंदर केलंय हे बघा. हो मस्त बनवलं ना जबरदस्त. हा बघा इकडे हा लालबागच्या राजाचा गेट आहे आणि गेटला लागूनच हे दुकान आहे. तर तुम्हाला जर यांच्याकडे असे बुके वगैरे घ्यायचे असतील ना तर नक्की या यांच्याकडे. 1000 रुपये 1200 1500 या रेंजमध्ये वेगवेगळे. संपूर्ण 10 दिवस यांच्याकडे येऊ शकतात सौ गणपती उत्सवमध्ये. बघा तुम्हाला जर घ्यायचं असेल ना यांच्याकडे असे बुके तर भाऊनी कार्ड दिले राजू मोरे फुलवाले आणि त्यांचा नंबर आहे. अगदी लालबागच्या राजाचा जो काही मेन गेट आहे त्या गेटला लागूनच यांचं दुकान आहे. हो थँक्यू. इथे खामकर मसाला यांचं शॉप आहे. सर्व प्रकारचे मसाले यांच्याकडे मिळतात.
इथे सुद्धा गणपतीसाठी लागणारे सगळं जे काही साहित्य आहे ते सगळं साहित्य मिळून जाते बघा. मसाले प्लस गणपतीचं साहित्य, खूप व्हरायटी आहे आणि वेगवेगळे प्रकारचे साहित्य आहे ना या टायमाला भरपूर आले. गणपतीची जी काही खरेदी आहे, कंठ्या वगैरे आहेत ना वेगवेगळ्या डिझाईनचे आले. यावर्षी स्पेशल बघा हे आहेत ना अशा कमळाच्या डिझाईनच्या आलेल्या आहेत, सुंदर आहेत. हे बघा या पिंक कलरमध्ये. 560 रुपये असे वेगवेगळे. 700 रुपये, 400 700. हा ही मोठी आहे ना, 800 रुपये. सुंदर आहेत, वेगवेगळे डिझाईन आले आहेत सगळे बघा. इथे रुद्राक्षाची माळ वगैरे इथे सुंदर आहे. आणि गणपतीसाठी लागणारा जो काही प्रसाद असतो ना तो हा प्रसाद जो आपल्याला गावी आपण आठवणीने घेऊन जातो. कितीला आहे प्रसाद? आहे 75 रुपये आणि 250. 75 आणि 250. आणि हे सगळं साहित्य गणपतीच्या पूजेसाठी लागणार आहे. तर मंडळी आता आपण लालबागमधून आपण निघालोय आणि गणपतीच्या आधीची जी काही तयारी आहे, गणपती बाप्पासाठी लागणारं जी काही साहित्य खरेदी आहे ती आपल्याला कुठे कोणकोणत्या वस्तू मिळतील हे तुम्हाला दाखवण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर म्हणजे आता व्हिडिओ मी इथे थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.